झापूक झुपूक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि नावातच या सिनेमाचं वेगळेपण आहे. अर्थात सिनेमा नेमका कसा वेगळा असणार आहे हे जाणून घेणार आहोत. सिनेमाचे दिग्दर्शक आणि सूरज चव्हाण आपल्या सोबत आहेत. सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे सर आपल्या सोबत आहेत आणि सूरज चव्हाण गुलीगत धोका म्हणून आपण जे अख्खा महाराष्ट्र ज्याला ओळखतो, सूरज चव्हाण बिग बॉस विजेता आपल्या सोबत आहे. नावापासून या सिनेमाचं वेगळेपण सुरू होते. त्यामुळे सगळ्यात आधी सर मला तुम्हाला विचारायचं की झापूक झुपूक नावातच वेगळेपण आहे. तुमचे या आधीचे सगळे सिनेमे जे आम्ही पाहिलेत प्रत्येक वेळेला प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळं असतं, एक पर्वणी असते प्रेक्षकांसाठी. तर झापूक झुपूक नेमकं काय प्रेक्षकांना देणार आहे आणि यासोबतच या झापूक झुपूकमधून सूरज चव्हाणला लॉन्च करावं असं नेमकं का डोक्यात आलं? म्हणजे असं विषय किंवा काय काय नेमकं? एक कथा होती माझ्याकडे बरोबर 2004-2005 पासूनची. पण त्या कथेला कसे कॅरेक्टर्स असतात. म्हणजे जसं आता मी सहिरेसही नाटक केलं, त्या सहिरेसही नाटकात भरत जाधव काम करतो, पण त्याला 4 कॅरेक्टर्स करावे लागतात वेगवेगळे. तसं या कथानकामध्ये एका मुलाचं जे ग्रामीण आहे, जो खूप डाऊन टू अर्थ आहे, असा एक मुलगा मला पाहिजे होता जो मातीतला असेल. कारण काय की फक्त ना अर्बन सिटीपुरती आता मराठी इंडस्ट्री होऊन उपयोगाचं नाही, ती गावागावात पोचली पाहिजे. आणि हा धडा बाईपण भारी देवापासून मला मिळाला. बाईपण भारी देवा नावाचा सुपरहिट सिनेमा मी जिओ स्टुडिओसाठी केला आणि तो ना अक्रॉस महाराष्ट्र तेवढाच प्रसिद्ध झाला. म्हणजे बऱ्याच गावातल्या खूप कोपऱ्यातल्या ज्या काही गृहिणी आहेत त्या गाड्या करून ट्रॅक्टर्स करून त्या थिएटरपर्यंत यायच्या, त्या सिनेमाचा आनंद घ्यायच्या आणि निघून जायच्या. म्हणजे ना सिनेमा बघायचा आहे त्यांना, पण त्या सिनेमामध्ये त्यांना नाविन्य पाहिजे. बाईपण भारी देवामध्ये 6 कॅरेक्टर्स होते, ज्या लेजंड सगळ्या ॲक्ट्रेसेसनी काम केलं होतं. तसं या कथानकाला मला एक डिव्हाइस पाहिजे होता, जो बिग बॉस मी करत असल्यामुळे तेव्हा मी कलर्स मराठीचा प्रोग्रामिंग हेड होतो, तेव्हा मला सूरजच्या निमित्ताने तो एक डिव्हाइस दिसला की या मुलाला घेऊन आपण हा सिनेमा करू शकतो. मला माहिती आहे ते जबाबदारीचं काम आहे, कारण रील्स करणं वेगळं आणि 2.25 तासाचा सिनेमा करणं वेगळं. त्यामुळे मला कितपत मेहनत घ्यावी लागेल हे मला माहिती होतं. पण हेच तर चॅलेंज आहे ना आयुष्यामध्ये, की आपलं काम आत्तापर्यंतचं लोकांनी इतकं डोक्यावर घेतलं, इतकं लोकांना पसंत पडलं, त्या बेफिकिरीमध्ये आपण राहायचं नाही, त्या धुंदीमध्ये राहायचं नाही आणि मग परत नवीन लोकांना काय देता येईल याचा एक विचार करून आता झापूक झुपूकसाठी मी सूरजची निवड केली. हा प्रवास अत्यंत कठीण होता माझ्यासाठी. मी 93ला एकांकिका स्पर्धा वगैरे बसवायचो ना, एकांकिका जाऊन म्हणजे कॉलेजमध्ये, तेव्हा सगळी रॉ मुलं असायची माझ्यासमोर आणि मी त्यांच्याकडून काम करून घ्यायचो. आज 93 नंतर 2025मध्ये मला पुन्हा तोच एक्सपिरियन्स बघायला मिळाला. आणि आपण ना काय आहे की ना सेल्फ टेस्ट घेण्याची गरज असते, आपली स्वतःची परीक्षा. जेव्हा जेव्हा आपल्यावर इतकं लोक प्रेम करतात ना, तेव्हा आपण ना त्यांच्यासाठी काहीतरी नवीन द्यायलाच पाहिजे, ही जिद्द आपल्या आतमध्ये असायला पाहिजे आणि ती काम करण्यासाठी ती आग असते. तर सूरज या कॅरेक्टरसाठी इतका फिट होता. त्या मुलांनी माझ्याबरोबर ती खूप मेहनत घेतलेलीच आहे, पण हा प्रवास माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी अत्यंत अवघड प्रवास होता. आणि हा प्रवास कसा झाला आहे हे 25 तारखेला लोकांना कळेल. पण 32 वर्षाच्या इतक्या एक्सपिरियन्सनंतर मी तुम्हाला हे सांगू शकतो, कारण मी असंख्य नटांबरोबर काम केलं आहे. सूरज चव्हाण तो तुम्हाला प्रेमात पाडेल. तर सूरज चव्हाण प्रेमात पाडायला तर त्यांनी प्रेमात पाडलेलंच आहे बिग बॉस मराठीपासून. हां, अगदी खरं. म्हणजे त्याच्याही आधीपासून आणि बिग बॉसमुळे तो अधिक व्यापक प्रमाणावर. पण रील्स, मग बिग बॉस आणि आता थेट मोठा पडदा. म्हणजे किती आपण सोशल मीडिया त्याची जादू असं जरी म्हटलं ना, तरी मोठ्या पडद्याचा एक वेगळा इम्पॅक्ट असतो. तर हा आता हे सगळं प्रोसेसमधनं जाताना कळलं असेल तर त्याची कुठेतरी धाकधूक आहे? म्हणजे त्याचं एक कुठे दडपण होतं, किंवा जेव्हा ते अनाऊन्समेंट झाली, सरांनी अनाऊन्समेंट केली की असं असं आता आपण करणार आहोत, तर कुठे असं वाटलं अरे हे आपल्याला जमेल ना, शक्य होईल ना? त्याचं काय दडपण बिलपण काय नाही आलं. सरांनी म्हणलं ना, सूरज बरं मी एक पिक्चर काढतो, त्याचं नाव आहे झापूक झुपूक. स्टेजवरच बोललेलं, तिथं रितेश सर होतं, ही अख्खी आमची ते काय म्हणतात बसलेले अख्खी प्रेक्षक होती, सगळे होते, अख्खी समोरच त्यांच्या समोर बोललं होतं सर. तर सरांनी ते शब्द पाळला आणि मी 1 महिना रिहर्सल करत होतो. म्हणजे अख्ख्यांबरोबर ती गाणी मॅचिंग करायची, ती गाणी कसं करायची कसं नाही बसवायचं. साऊंड होता त्या गाण्याला, लय अलगव जावत होती. म्हणजे जोरात ती गाणं वाजायचं, मी बोलताना बोलू ती लय गाणं जोरात वाजायचं. ते साऊंड मग हालू केलं, मग बसलं, त्याला लय सर करायला लागायचं. 1 महिन्यात लय सरच केलंय.
पण मग प्रत्यक्ष म्हणजे आता लीड रोलमध्ये त्या अख्ख्या सिनेमातनं पुढे यायचं आहे आणि ते संवाद म्हणणं किंवा तो सगळा ती वेगवेगळे ते सीन्स असणार, तर त्या सीनमधलं त्या ह्याच्यात उतरणं हे सगळं नेमकं कसं, म्हणजे हे कसं जुळवून घेतलं? अर्थात सरांनी मार्गदर्शन केलं असेलच, पण तरीही म्हणजे ते स्वतः कशी मेहनत घेतली त्यासाठी? म्हणजे सरांनी कष्ट घेतल्यात आणि तेवढं मी बी घेतल्यात. ती 25 एप्रिलला अख्खं दिसणार नाही मोठ्या पडद्यावर, डायरेक्ट पब्लिक इतकं खुश होणार नाही, इतकं प्रेमात पाळणार नाही ना, आनंदाने पिक्चर अख्खा बघणार नाही. नाही, हा विश्वास व्यक्त होतोच आहे, पण त्याच्याबरोबर तुमची एक पोस्ट आहे, निराश करणार नाही, नाराज नाराज करणार. ही लाईन आहे ना, ही रितेश सरांची. बिग बॉसला नेहमी म्हणायचे की मी रितेश देशमुख आहे, रितेश विलासराव देशमुख नाराज नाही करणार. मला बिग बॉसच्या इथे हा मुलगा मिळाला, त्यामुळे मला आता या क्षणी ते सांगावंसं वाटतं. इतक्या एक्सपिरियन्स नंतर, काम केल्यानंतर माझ्यावर विश्वास ठेवाच, कारण बाईपणसारखा सिनेमा केला आणि मला माहिती आहे काही विश्वासाला मी तडा नाही जाऊ देणार, आणि आम्ही दोघं येतोय तर नाराज नाही करणार. पण मग फक्त तेवढंच कारण जेव्हा ट्रेलर लॉन्च झाला, स्वागत तर झालं, पण थोडंसं कुठे काही एक वेगळे सूर सुद्धा उमटलेले होते, म्हणजे त्यातूनच तो एक विश्वास देण्याचा प्रयत्न झाला. अर्थात केदार शिंदे म्हटल्यानंतर हा विश्वास प्रेक्षकांना आहेच, पण तरीही यावेळेला ट्रेलर लॉन्चिंग नंतर जे काही सूर उमटलेले होते त्यामुळे असं नाही. मी खरं सांगू का, हे सोशल मीडिया जेवढं अप्रतिम आहे तेवढंच वेगळ्या अर्थाने ते वाईट पण आहे. आपण ना त्याच्या पॉझिटिव्ह बाजूकडे बघायचं, आपण त्या निगेटिव्ह गोष्टींकडे बघण्याची गरज नाही. हे बघा, मला काय छोटीशी गोष्ट वाटते, मी काय आईच्या पोटातून दिग्दर्शक म्हणून बाहेर आलेलो नाही. मी पण हळूहळू शिकत आज 2025 पर्यंत पोहोचलो. या पोराला नाही कळत आहे, चला हा रील स्टार आहे, मान्य करतो मी, याला माझं म्हणणं तो शिकतोय, त्याची काम करण्याची इच्छा आहे, आणि जर माझं मार्गदर्शन असेल आणि मला जर खात्री असेल की या कॅरेक्टरसाठी हा मुलगा करेक्ट आहे, हा प्रोसेस त्याला माहीत नाहीये, त्या कॅरेक्टरला हा साजेसा मुलगा आहे, त्याचा इनोसन्स, हा इनोसन्स ना तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. कारण काय आहे की ना, आपण जेव्हा आपल्या प्रांगणामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये काम करतो, सगळे चांगले ॲक्टर्स आहेत, कारण मी सगळ्या ॲक्टर्स बरोबर बऱ्याच लोकांबरोबर काम केलेलं आहे, पण तरी का होईना हा नाविन्याचा जो इनोसन्स असतो ना, हा अत्यंत वेगळा असतो, आणि ते पण महाराष्ट्रातल्या इतक्या कोपऱ्यातून येणारा मुलगा, म्हणजे बारामतीच्या आतमध्ये त्याचं मोडवे नावाचं गाव आहे, तिथून तो आलाय, त्याची परिस्थिती वेगळी, तो रील्स करत होता, त्याच्या पद्धतीचा कॉन्टेंट लोकांना देत होता, पण कॉन्टेंट तर माझंच आहे ना. आणि मग या कॉन्टेंटसाठी हा मुलगा घेऊन त्याच्यावर हा प्रोसेस माझा एक छोट्या प्रमाणात सांगतो की ना, मी ॲज अन ॲक्टर म्हणून जगलो याच्याबरोबर. कारण काय, आम्ही 30 दिवसाचं शूटिंग करतो. आम्ही पहिल्या दिवशी पहिला सीन 1 नंबरचा होतो, मग 52 नंबरचा होतो, मग 68 नंबरचा होतो, आणि मग 99. आम्ही ना वेगवेगळे सीन्स करतो. या मुलाला लिहिता वाचता येत नाही. आता या अख्ख्या स्क्रिप्टचा किंवा या फिल्मचा ग्राफ ॲज अन कॅरेक्टर म्हणून त्याच्या डोक्यामध्ये येणार नव्हता. याच्यासाठी मी त्याच्या मागे राहायला पाहिजे उभं, आणि हा ग्राफला ॲज अन ॲक्टर म्हणून मी माझा डेव्हलप केला होता. जर मी हे काम करीन तर मी पहिल्या सीनला कसा असेल, मी 28व्या सीनला कसा असेल, हे सगळं झालं माझं बिहाइंड द कॅमेरा. मी हे करणारच मेहनत, कारण मी मेहनतीसाठी जन्माला आलो आहे आणि मेहनत करूनच इथपर्यंत आलेलो आहे. पण त्याची मेहनत त्याच्या पुढे सुरू होती, कारण मी नेहमी त्याला सांगायचो, बाळा ब्रेक, मी नाही दिसणार आहे, दिसणार तू आहेस. आणि आज जो एक कुठे ना कुठेतरी एक काळा डाग आहे ना, की रील आहे ना, रीलवाला आहे ना, हा काय करतो रे, याचा थोबडा बघा, हा काय ॲक्टर आहे का, हा हिरो आहे का. हा गोड मुलगा आहे, हा मातीतला मुलगा आहे. आणि या निमित्ताने मी एक खूप छान लाईन आमच्या फिल्ममध्ये मी ठेवले की प्रत्येकजण कलाकार नसतो, पण कलाकार महाराष्ट्रातल्या जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून कलाकार होऊ शकतो. कदाचित ही याची सुरुवात आहे. सो आता दालन उघडलंय. आज नुसताच अर्बन सिटीज पुरता मराठी सिनेमा मर्यादित राहायला नको, तो गावखेड्यामध्ये पोचला पाहिजे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बिग बॉस. बिग बॉस जेव्हा मी केलं तेव्हा गावखेड्यातली ही सगळी माणसं आणली, त्यामुळे त्याचा प्रसार आहे ना, तो खूप आतमध्ये इंटिरियरपर्यंत पोचला. आणि आज आता नक्की या सिनेमाला या पद्धतीची गरज आहे. हा संपूर्ण म्हणजे आता जो प्रवास किंवा जी मेहनत सरांनी घेतलेली आहे, तर आता गुलीगत धोकापासून ते आता मोठ्या पडद्यापर्यंत आपलं एक लॉन्चिंग, या संपूर्ण प्रवासात सरांची साथ राहिलेलीच आहे.
पण प्रत्येक क्षणी एखादा सीन करताना असेल किंवा जे सर सांगायचे तर त्या सगळ्याला फॉलो करताना असेल, एक स्वतःला कसं नेमकं वाटतंय? म्हणजे आत्ता या क्षणाला रील स्टार गुलीगत धोका ते आत्ताचा झापूक झुपूक मधलं एक लीड रोल, तर कसं वाटतंय आतून? कसं म्हणजे नेमकी काय एक फिलिंग येते? वेगळं वाटतंय, समृद्ध झाल्यासारखं वाटतंय, अजून एक नवीन काहीतरी आपल्यासाठी क्षेत्र खुलं होणार आहे, नेमकं काय वाटतंय? म्हणजे खूप आनंद आहे मला, लय खुशी आहे आज की परवा दिवशी पिक्चर येतोय झापूक झुपूक आणि सरांनी मला एवढी संधी दिली, त्याचं सोनं परवा दिवशीच होणार नाही. झापूक झुपूक 25 एप्रिल. तो ना खूप काय म्हणतात मुद्देसूद बोलतो. कारण मला माझे इंटरव्ह्यूज आठवतात. मी जेव्हा पहिल्यांदा इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो, जेव्हा माझं एकांकिका किंवा नाटक येत होतं, तेव्हा माझी बोलण्याची पद्धत मी शब्द सापडायचे तरी मी सुशिक्षित आहे, मी शिकलेलो आहे. हा मुलगा शिकलेला पण नाही आहे. आज बिग बॉसच्या वेळेस मी पहिल्यांदा जेव्हा बघितलं होतं ना, अत्यंत भित्रा असा त्या सोफ्यावर बसलेला मला दिसलेला, आणि आज या TV9च्या ऑफिसमध्ये येऊन तो ज्या पद्धतीची मुलाखत देण्याचा एक विचार करतोय किंवा प्रयत्न करतोय ना, हे वाखाणण्याजोग आहे. आपण ना या ग्रोथला ना मार्क्स दिले पाहिजे. नक्कीच नक्कीच नक्कीच. मी तेच मला तोच विचारण्याचा मुद्दा होता की आता प्रमोशनच्या निमित्ताने असेल किंवा या सगळ्या प्रोसेसच्या निमित्ताने असेल, खूप वेगवेगळ्या लोकांना भेटण्याचा, खूप वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा योग आला असेल, तर ह्या सगळ्याला सामोरं जाताना असं एक कसं वाटतं? म्हणजे नेमकी ती भावना कशी आहे किंवा काय आता वाटतंय की आता आपल्या पुढे नेमकं काय असणार आहे, काय वाढवून ठेवलंय, काही येतंय डोक्यात? ती केदार सरांनीच वाढवून ठेवलंय आणि ती सक्सेसफुल होणार नाही. नक्कीच नक्कीच ते सक्सेसफुल होईलच. पण या सगळ्यात ना एक आहे, म्हणजे विशेष नाव तर वेगळं आहे आणि गाणी सुद्धा जबरदस्त गाजत आहेत. हल्दीचं गाणं म्हणा, मी बोलताना गोलीगत म्हणा, दिलाची धर धर ते गाणं बी म्हणा, आता नवीन 25 एप्रिलला दिसन 6 गाणी आहेत तशी आमची. नक्कीच नक्कीच. ही गाणी पण आहेत म्हणजे थोडी वेगळी आहेत, गाजतायत आणि अशी ना ती अशी ओठावर राहणारी आणि थोडीशी अशी म्हणजे आपण नाचायला येतंय मूल म्हणजे फिरस इतका होतोय ना, अंगणीच हात वर होतात, चला ना असं म्हणजे मनानेच. या सगळ्यात ना एक जे जाणवतंय, जे तुमच्या बोलण्यातनं पण येतंय आणि जे तुम्ही म्हणताय की विषय आणि त्याला हवा असणारा कॅरेक्टरला हवा असणारा इनोसन्स, एक वेगळं दालन खुलं होतंय किंवा एक वेगळ्या प्रकारे लीड रोलमध्ये वेगळे लोक येत आहेत. कारण आत्तापर्यंत आपल्या डोळ्यासमोर मराठी सिनेमा किंवा त्यातले लीड कॅरेक्टर्स आणि रोल्स हे काही वेगळे असतात, प्रतिमा ही वेगळी असायची. हा एक वेगळं दालन तुम्ही खुलं करताय असं वाटतंय किंवा तसं काही डोक्यात होतं? पण हे होतंय म्हणजे एक साधी गोष्ट आहे ना की आपण एक क्रिएटिव्ह म्हणून एक विचार करायला पाहिजे नेहमीच आणि प्रत्येक गोष्टीतून शिकायला पाहिजे. मागे आलेला पुष्पा नावाचा सिनेमा आल्यानंतर आपण अल्लू अर्जुनला बघितलंय ना, अप्रतिम दिसतो तो, पण त्या पुष्पाच्या गेटअप मध्ये अत्यंत वेगळा आणि असा थोडा अगली आणला त्याला, ते कॅरेक्टर तसं होतं आणि जे अपील झालं मला या सिनेमामध्ये. ही तर एक तर मसाला फिल्म आहे, म्हणजे कष्टाचे आपण पैसे असतात आपले, आपण एक तिकीट काढतो, त्या तिकिटाचा 1-1 रुपया वसूल व्हायला पाहिजे. मला जर सूरज चव्हाण पाहिजे होता, सूरज चव्हाण आहेच, त्याच्या बरोबरीने अख्खीच्या अख्खी फळी वेगळी आणली. ती गाणी त्याला कुशनिंग करेक्ट द्यायची गरज आहे. आणि शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार यांचे जे मसाला चित्रपट असतात त्या पद्धतीचा एक एंटरटेनिंग फॅमिलीला घेऊन गेल्यानंतर यार धमाल आली आज बघून. हे करून आपण घरी कधी येणार आहोत? हा OTT आणि सॅटेलाइटचा सिनेमा नाही आहे, हा थिएटरमध्ये एक्सपिरियन्स करण्यासारखा सिनेमा आहे. कारण त्या पद्धतीचा विचार आणि त्या पद्धतीची जमवाजमव आम्ही केलेली आहे. नक्कीच त्या सगळ्या प्रयत्नाला यश येईल असा आम्ही एक विश्वास व्यक्त करतोच. पण पुन्हा एकदा सूरज, हा सगळा प्रवास आतापर्यंत म्हणजे रील्स करणं, त्याच्यासाठीची मेहनत घेणं, म्हणजे अत्यंत कठीण आणि संघर्षमय असा हा सगळा काळ होता. मग बिग बॉस ने एक वेगळा म्हणजे एक वेगळं दालन उघडलं आणि खूप प्रेम मिळालं बिग बॉसमुळे. हे प्रेम अजून वाढेल या झापूक झुपूक नंतर असा विश्वास वाटतो माझा. इतका विश्वास आहे ना, अजून जास्त प्रेम भेटणार, लय म्हणजे लय प्रेम भेट. पण मग आता या सगळ्या ह्याला काही सुचतंय का? म्हणजे रीलच्या ह्याच्यातले आम्ही गुलीगत धोका किंवा ते सगळं ऐकलंय, पण आता ह्या सगळ्या प्रोसेसमधनं गेल्यानंतर आणि आता असं हे सगळं वेगळं अनुभवल्यानंतर काही सुचतंय, काही वेगळं किंवा काही भावना व्यक्त करण्यासाठी काही शब्द आठवतोय, काही येतंय डोक्यात? आता रोकेगा नाही. झुकेगा पण नाही का? आता रोकेगा भी नाही. 25 एप्रिलला डायरेक्ट टॉप लेवल.
खूप 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 शुभेच्छा. सर पुन्हा एकदा म्हणजे झापूक झुपूक बघायला प्रेक्षकांनी थिएटरमध्ये यावं हा विश्वास तुम्ही व्यक्त करताय, पण पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी म्हणून सांगाल की का प्रेक्षकांनी आता थिएटरला यावं? कारण एक चॅलेंज आहे OTTचं, पायरसी आणि इतर प्लॅटफॉर्मवर वेगळ्या प्रकारे लिंक टाकून तो भाग आहेच. तरीही मग झापूक झुपूकसाठी थिएटरला का म्हणून यावं प्रेक्षकांनी? म्हणजे काय असं? प्रेक्षकांनी काय यावंपेक्षा आम्ही चांगलं काम करावं ना. मुद्दाम मी हेच सांगतो ना, मी जेव्हा बाईपण भारी देवा नावाचा सिनेमा गेला तेव्हा या 6 बायकांना बघायला कोण येणार असा पण विचार झाला होता. आणि आज मी झापूक झुपूक करतोय तेव्हा सूरज चव्हाण बघायला कोण येणार अशी पण लोक बोलणारी आहेत. प्रेक्षक महत्वाचे आहेत, त्यांना गृहीत देऊन धरून उपयोगाचं नाही. आणि ते खूप हुशार असतात, ते चतुर असतात. त्यांना ती गोष्ट जी काही आम्ही प्रमोशन म्हणून सगळीकडे जातो त्या प्रमोशनमध्ये त्यांना ती गोष्ट बघावीशी वाटणं या लेवलला आम्ही आणू शकतो. आणि आज एवढं सगळं प्रमोशनचं मटेरियल आमचं त्यांच्यापर्यंत पोहोचतंय. आम्ही फिरतोय, भिंगरी लावल्यासारखे फिरतोय. आमची टीम आम्हाला त्या पद्धतीने सपोर्ट करते. आमची फिल्म लोकांपर्यंत पोहोचलेली आहे, आमची 25 तारीख लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. मला खात्री आहे ना, कारण ना हा विश्वास त्यांचा मी तोडणार नाही तसा ते पण माझा विश्वास नाही तोडणार ना. आजपर्यंत सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत पासून मग सिनेमांमध्ये पार अगबयारेच्या जत्रा आणि बाईपणपर्यंत मी कधीच त्यांचा विश्वास तोडलेला नाही एंटरटेनमेंट करण्यासाठी. आणि त्यांनी पण माझा विश्वास तोडला नाही. जी नवीन गोष्ट मी आणली त्याला भरभरून प्रतिसाद दिला. सूरजला पण देतील आणि सूरजला आशीर्वादाची गरजच आहे. अशासाठी आणि द्यानं माझा महाराष्ट्र, माझा विश्वास. नक्कीच विश्वास आहे. यानंतर काही एक नवीन अजून ओपनिंग आलेत किंवा काही कोणी अप्रोच केलाय किंवा काय, म्हणजे काय तो आले होते पण आता हे झालं लगेच नाही. अच्छा, त्याच्यानंतरच पुढे आता जे काय सगळं त्याच्यानंतर पुढचा विचार नंतरच विचार करणार. सर या सगळ्यात ना एक जे जाणवते ना की ट्रेलरमधनं थोडीशी एक झलक आम्हाला पाहायला मिळते. तिथे संघर्ष आहे, तुम्ही जसं म्हणताय तसं कॅरेक्टरचा एक वेगळेपण आहे, प्रत्येक कॅरेक्टरचा एक वेगळेपण आहे. पण तुमचा सिनेमा एंटरटेनमेंट डेफिनेटली असणार आहे, काही संदेश असणार आहे. म्हणजे आपण आव आणून घेऊ उपयोगाचं नाही. बाईपणमध्ये आव नव्हता नाही अजिबात. त्या 6 बायकांची गोष्ट मी सांगितली आणि त्याच्यातून लोकांना ती रिलेटेबल गोष्ट वाटल्यानंतर त्यातली गोष्टी लोकांना लागल्या. तसंच ह्याचं पोरच आहे. हा ज्या पद्धतीने एक तर ती लव्ह स्टोरी आहे आणि ती लव्ह स्टोरी असंख्य सरप्राईज म्हणजे काय आश्चर्यचकित घटनांनी भरलेली आहे. त्यामुळे या मुलाबरोबर जेव्हा कथानक बघायला सुरुवात होते ना तेव्हा या संघर्ष आणि ह्याला किती त्रास होतोय या पद्धतीचं नाही आहे. पण तुम्ही रिलेट करायला लागल्यानंतर तुम्हाला जाणवायला लागतं की अरे गरीब मुलगा आहे, या गरीब मुलाला ही गोष्ट मिळायला पाहिजे नाही, ही गोष्ट मिळायला पाहिजे. हा जो एक अटॅचमेंट बनते ना प्रेक्षक आणि आमच्या पडद्याची, ही अटॅचमेंट या फिल्ममध्ये जास्त प्रमाणात लोकांना दिसेल. आणि त्यात तो सूरज आहे. सूरज आधीच लोकांपर्यंत पोहोचलेला आहे, पण सूरजचं काय वेगळं डायमेन्शन आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मला खात्री आहे की जो माणूस एकदा बघून जाईल ना तो पुढच्या 25 लोकांना सांगेल की इमिजिएटली ही फिल्म बघा. नक्कीच हाच विश्वास तुम्ही जो व्यक्त करताय तो प्रत्यक्ष 25 तारखेला म्हणजे आपण म्हणूया की रिलीज झाल्यानंतर प्रत्यक्षात उतरो. प्रेक्षकांचं असंच प्रेम पब्लिक गर्द करणार नाही थिएटरला, इतका तर खुशी होणार. प्रेक्षक गोलीगत धोका देणार नाहीत, कधीच गोलीगत धोका देणार. हाच विश्वास व्यक्त करूया. तुम्हा दोघांचंही खूप खूप या सिनेमाच्या रिलीजसाठी खरं तर आधी अभिनंदन सुद्धा आणि शुभेच्छा सुद्धा. या पुढचे प्रोजेक्ट्स सुद्धा काही विचार आहे डोक्यात ह्याला घेऊन करण्याचे किंवा काही? मला असं वाटतं ना की ती कथा महत्वाची असते आणि कथेमधली कॅरेक्टर सापडतात. फक्त एकच आहे, तमाम महाराष्ट्राने जे प्रेम आमच्यासारख्या लोकांवर केलेलं आहे, आम्ही आता या क्षेत्रामध्ये स्थिरावलेलो आहे. हा एक नवीन पोरगा जो गावखेड्यातला आहे तो येतोय, त्याच महाराष्ट्राने याच्यावर तेवढंच प्रेम करावं, बस एवढीच इच्छा. नक्कीच हाच विश्वास व्यक्त करूया. तुम्हा दोघांनीही या आमच्यासाठी वेळ दिलात आणि झापूक झुपूकसाठी जी काही मेहनत तुम्ही केलेली आहे ती प्रत्यक्ष पडद्यावर बघण्यासाठी आम्हीही खूप उत्सुक आहोत. आणि प्रेक्षकांकडून जो विश्वास तुम्ही अपेक्षित धरताय, जे प्रेम मिळावं तोही नक्की मिळेल असा विश्वास आम्ही व्यक्त करतो. तुम्ही इथे आलात, आमच्याशी छान एवढी गप्पा मारल्यात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, मनापासून आभार.